अमृतवेल मराठी प्रस्तुत इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर राज्य करणारा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज। मराठ्यांची भूते असणारा रामशेज किल्ला जवळपास 25 वर्षापूर्वी औरंगजेब महाराष्ट्रात आपल्या पित्याच्या वतीने दक्षिणेचा सुभेदार म्हणून काही वर्ष राहिला होता। त्यामुळे दख्खनची त्याला चांगलीच ओळख होती। त्यामुळे मराठ्यांशी लढताना कदाचित दिल्ली धोक्यात येऊन गहजब होऊ नये यासाठी बादशाह कमालीचा सतर्क राहिला होता। कारण बुराणपूरवरून येणारी वाट खानदेश, नाशिक, कल्याण अशी थेट रायगडाकडे जाते आणि जर पुढे भविष्यात कधी यदाकदाचित मराठे अकबराच्या पाठीशी उभे राहिले तर छत्रपती संभाजीराजे अकबर व दुर्गादास सरळ याच रस्त्याने पुढे दिल्लीकडे धावले आणि उत्तरेकडील अकबराचे चाहते राजपुतानेतील राजपूत हे सर्व एकत्र दिल्लीच्या तख्तावर जाऊन आदळतील आणि तसे झाले तर सर्व सत्यानाश अशी भीती बादशाहला सातत्याने वाटत होती। त्यामुळे नाशिक ते ठाणे परिसरातील दिल्लीच्या वाटेवरचे सर्व किल्ले आणि ठाणे ताब्यात असणे खूपच आवश्यक होते। दुसरे म्हणजे रामशेज किल्ला मोकळ्या मैदानावर होता व आजूबाजूला मोठे डोंगर किंवा घनदाट जंगल, झाडे असे काही नव्हते। 7 कोसापेक्षा जवळ त्र्यंबक गडाशिवाय इतर दुसरा कोणताही किल्ला नव्हता। त्यामुळे छुपे हल्ले होण्याची शक्यता कमीच होती। शिवाय सपाटीचा प्रदेश असल्याने मराठ्यांना किल्ल्यावर चोरी छुपे रसद पुरवणेही बऱ्यापैकी अवघड होते। त्यामुळे ताबडतोब रामशेज घेता येईल व सलामीलाच विजय मिळाल्याने आपल्या फौजात चेकाळतील, त्यांना आत्मविश्वास लाभेल असे बादशहाला मनोमन वाटत होते। तिसरे म्हणजे पूर्वी बादशाह जेव्हा दक्षिणेवर सुभेदार म्हणून आला होता त्यावेळी त्याने पहिला किल्ला रामशेजवरच चढवला होता। रामशेज झटकन त्याच्या ओंजळीत पडून त्याला दक्षिण मोहिमेचा चांगला शुभ शकुन लाभला होता। त्यामुळेच रामशेज हा भावनिक दृष्ट्या, फौजेच्या आत्मबल दृष्ट्या व लष्करी हालचालीवरील नियंत्रण दृष्ट्या बादशहाला महत्वाचा वाटत होता आणि म्हणूनच त्याने आताही रामशेज पासूनच आघाडी उघडण्याचे पक्के केले होते। मराठ्यांचे गंडस्थल म्हणजे किल्ले, त्यामुळे एवढ्या फौजेनिशी सहज 2-2 दिवसात एक किल्ला जिंकून अवघ्या 6-7 महिन्यात संपूर्ण दख्खन जिंकू असा बादशहाचा कयास होता। त्यामुळे रामशेजचा शुभारंभ करण्यासाठी कडवा योद्धा शहाबुद्दीन फिरोज जंगला त्याने तसा आदेश दिला। सोबत 35-40 हजार फौज, प्रचंड तोफखाना व बक्कल दारुगोळा दिला आणि ताबडतोब रामशेजला वेढा पडला। शहाबुद्दीनच्या जोडीला इतर अनेक नामचीन सरदार होते। त्यांची नावे कासिम खान, शुभकर्ण बुंदेला, पीर गुलाम मोहम्मद खलील, राव दलपत बुंदेला हे त्यातले काही निवडक बिनीचे सरदार होते। मोहिमेला किती वेळ लागेल असे विचारणा केल्यावर शहाबुद्दीनने बादशहाला उत्तर दिले, सकाळच्या नमाजानंतर बारूद दागायला सुरुवात करतो, किल्ला फतेह करून दुपारच्या नमाजाची चादर किल्ल्यावर अंथरतो। खरोखरच एवढी मोठी फौज, तोफखाना, दारुगोळा बरोबर असल्यावर 1 दिवसात किल्ला पाडतो असे शहाबुद्दीन ने म्हटले तर चुकीचे नव्हते। कारण रामशेज किल्ला एकदम छोटा होता, शिवाय उंचीही भरपूर नव्हती आणि किल्ल्यावर मराठ्यांची शिबंदीही 1000 पेक्षा कमी होती। किल्ल्यावर म्हणण्यावर तशा लांब पल्ल्याच्या तोफाही नव्हत्या, पण तरीही रामशेज मोगलांना जवळपास 6 वर्षे आपल्या ताब्यात घेता आला नाही। मराठ्यांनी पराक्रमाची शर्त करून हा छोटासा टेकडी वजा किल्ला 6 वर्ष झुंजवला। रामशेजचा किल्लेदार कोणी सामान्य शिलेदार नव्हता। तानाजी मालुसरे सोबत कोंढाण्याची लढाई खेळलेला जुना जाणता अनुभवी सरदार सूर्याजी जेदे हा होता। काही ठिकाणी रामशेजचा किल्लेदार रंभाजी पवार असल्याचा उल्लेख सापडतो, परंतु सूर्याजी जेदे हेच त्यावेळी किल्ल्याचे किल्लेदार असल्याचे जास्त सप्रमाण वाटते। तरी कोणत्याही परिस्थितीत मराठ्यांच्या पराक्रमावर दुमत करता येणार नाही। नक्की किल्लेदार कोण होता हा वाद तेवढा महत्वाचा होऊ शकत नाही। पराक्रमाची शर्त करणारा दुसरा तानाजी मालुसरेच तो। कोणत्याही बाजूने तो मुघलांच्या सैन्याला वर शिरकूत देत नव्हता। मुघल सैन्य थोडेसेच पुढे सरकले की लगेच किल्ल्यावरून गोफण गुंड्यामधून सटासट धोंडे मारले जात। एक दगड एवढा वेगाने येऊन आदळत असे की दगड लागल्यावर माणूस जागीच जायबंदी होऊन
मरणासन्न व्हावा। शिवाय सूर्याजी जेधे यांनी अजून एक नवी शक्कल लढवली होती। गडावर सापडेल तेवढे बैलाचे रेड्याचे चामडे गोळा केले होते। सागाच्या लाकडाचे ओंडके आतून पोकळ करून लांब पल्ल्याच्या तोफा बनवल्या होत्या आणि त्यातून डागण्यासाठीचे गोळे सुद्धा पल्लेदार बनवले होते। छत्रपती संभाजीराजांनी प्रत्येक किल्ल्यावर पुरेसा दारुगोळा उपलब्ध ठेवला होता आणि त्यामुळेच रामशेजच्या लढाईत कमी वेळात अशा प्रकारचे अनेक गोळे बनवता आले। जवळपास 3,500 मुघल नुसत्या गोपन गुंड्याच्या दगडगोट्यांच्या माऱ्याने खल्लास केले होते। दिवसा मोगलांचा तोफखाना आग ओतायचा, किल्ल्याचा एखादा तटबंदीचा थोडाफार टवका उडायचा। दुसऱ्या दिवशी पूर्ण तटबंदी ढासळवून आपण आत घुसू असे वाटणाऱ्या मोगलांना रोज पश्चाताप व्हायचा, कारण जेवढी म्हणून तटबंदीची ढासळण व्हायची तेवढे रातोरात किल्ल्यावरील मराठे बांधून काढायचे। अगदी अंधाऱ्या रात्रीत हे सर्व काम अगदी सराईतपणे चालायचे। किल्ला दुसऱ्या दिवशी पुन्हा जैसे थे असायचा। गडावरील तुटपुंज्या मराठ्यांचा तो पराक्रम मोगलांना अविश्वसनीय वाटायचा। मराठ्यांना जादूटोना चिटूक वगैरे करता येते असे पुन्हा पुन्हा वाटायचे। खरे तर ती जादू स्वराज्याबद्दल निष्ठा असणाऱ्या निष्ठावंत माणसांची, त्यांच्या हातांची आणि पराक्रमाची असायची। रामशेज किल्ला स्वराज्याच्या सीमेवर असल्याने बादशाला तेथे झुंजवत ठेवून आत घुसण्यास अडथळा निर्माण करायचा। या हेतूने रामशेज सतत झुंजत ठेवणे आवश्यक होते। त्यामुळे छत्रपती संभाजीराजे स्वतः रामशेज बद्दल लक्ष घालत होते। हंबीरराव मोहिते सुद्धा रामशेज साठी सावध होते। किल्ल्याला वेढा घालून बसलेल्या त्या 35-40 हजार मोगल सैन्यावर वेळोवेळी अवेळी रात्री अपरात्री अनेक छापे पडत होते। मराठे त्यांना सोळकी पळो करून सोडायचे। रामशेजचा किल्लेदार वर सरकू देत नव्हता, तर सरसेनापती हंबीरराव व इतर सरदार किल्ल्याच्या पायथ्यालाही थांबू देत नव्हते। मोगलांच्या फौजेची अवस्था अक्षरशः जीवघेणी झाली होती। इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था झाली होती। किल्ला तर हाती येत नव्हता व मराठे त्यांना स्वस्त झोपू देत नव्हते आणि दिवसा त्यांना जागरण करावे लागत असे। मे 1682 मध्ये शरीफ खान नावाचा मोगली सरदार रसदेचे 500 हत्ती व 1000 बैल घेऊन जाणार असल्याची मराठ्यांना खबर लागली। दिवसा ढवळ्या त्या रसदेवर मराठ्यांनी अचानक छापा टाकून शेकडो मोगल कापून काढले। अनेक नामचीन मोगली सरदार प्राणास मुकले, परंतु हा छापा पडल्याचे मुघली तळाला कळताच किल्ल्याच्या पायथ्याला असलेले मोगल धावून आले। त्यांच्यात घमासान लढाई झाली। सुमारे 600 मराठे कामी आले, शिवाय 2000 भर मराठे जखमी झाले। परंतु त्यांनी मोगलांची त्यांच्या रसद्याची भरपूर हानी केली होती। मोगलांचा वाढता लोंढा पाहून संध्याकाळी मराठ्यांनी तात्पुरती माघार घेतली, परंतु या छाप्यामुळे मोगलांना प्रचंड दहशत बसली होती। अनेक महिने असा आगीचा खेळ अधूनमधून चालूच होता। शहाबुद्दीनने मराठ्यांच्या नव्या रस्त्याचे सर्व मार्ग कापून काढले होते, तरीही मराठे मागे हटत नव्हते। जमिनीवरून तोफा चालवून म्हणावे तसे परिणाम मिळत नव्हते, म्हणून त्याने मोठमोठाले वृक्ष तोडून 500 सैनिक एका वेळी उभे राहून मारा करू शकतील असे भले मोठे लाकडी बुरुज बांधले। त्यावरून तो तोफांचा भडीमार करू लागला। आता तोफ गोळे समांतर रेषेत उडत होते, पण रामशेजची तटबंदी कातीव काळ्या पौलादी पत्थरांची होती। रामशेज अजिंक्यच राहत होता। आता पुरेपूर 1.5 वर्ष झाले होते, परंतु रामशेज हाती येत नव्हता। हे पाहून बादशाह खूपच संतापला। त्यातच छत्रपती संभाजीराजे रामशेजकडे नवी कुमक पाठवित असल्याची खबर मिळाली। तसे त्याने आपला दूध भाऊ बहादूर खान कोकलताश याला बोलावून घेतले व ताबडतोब रामशेजकडे पाठवून दिले। त्याच वेळी इकडे छत्रपती संभाजीराजांनी रूपाजी मानाजी यांना 8000 फौजेनिशी रामशेजच्या मदतीला धावायचा आदेश दिला। बहादूर खानाची 15000ची फौज रामशेजला पोहोचण्यापूर्वीच छापा टाकणे क्रमप्राप्त होते। दोन्ही कडव्या फौजांची गणेश गावाजवळच चकमक उडाली। अटीतटीची लढाई झाली। मराठ्यांची हानी होत असल्याचं पाहून मानाजी रूपाजींनी तात्पुरती माघार घेतली, परंतु सावध पवित्रा घेत ते तेथेच रामशेजच्या आजूबाजूला वावरत असत। रामशेज असा सहजासहजी हाती येत नाही हे पाहून याने एक वेगळी युक्ती लढवली। मराठ्यांना गाफील ठेवून रात्रीचाच मागच्या बाजूने निवडक कडव्या योद्ध्यांच्या सहाय्याने
हल्ला चढवून रामशेज ताब्यात घ्यायचा। त्यानुसार त्याने किल्ल्याच्या समोरच्या बाजूला रात्रभर तोफ गोळ्यांची सरबत्ती चालू ठेवली। त्याच वेळी दुसऱ्या अंगाने तो 1,500 मोगलांच्या साहाय्याने किल्ल्यावर चढणार होता। मराठे बेसावध असतील असा मोगलांचा कयास होता, परंतु अशा फसवा फसवीच्या मराठे कसे पटायत असतात याचा त्यांना चांगलाच परिचय मिळाला। किल्ल्याच्या दुसऱ्या अंगाला स्वतः किल्लेदार सूर्याजी जेदे आपल्या 200 वीरांसह दाबा धरून बसले होते। मोगलांनी फक्त तटबंदीत चढायचीच ते वाट पाहत होते। बिचारे मोगल झाडा जोडपांना पकडत दोराला लटकत कसे बसे तटबंदीपर्यंत पोहोचले होते। दोघे चौघे मुघल सैनिक वर तटबंदीपर्यंत पोहोचलेही तेवढ्यात वरून गोपनीचे रबर लांबले, तसेच मोठमोठ्या दगडांचा धोंड्यांचा मोगलावर वर्षा होऊ लागला। दगडांचे सटासट असे जोरदार तडाखे पडत होते। धडाधड मोगल खाली कोसत होते। शिवाय बुरुजावर मोठमोठे दगड तेलात भिजवलेले पेटती तरटे खाली पडू लागली होती। काही जण आगीने तर काही जण दगडाच्या तडाख्याने जागीच यम सदनास पोहोचले होते। चढाई करण्यास तटबंदी जवळ पोहोचलेल्या 400 मोगलांपैकी मोजून 5-25 बचावले, बाकीचे सारे जागेवरच गारद झाले होते। शहाबुद्दीन खानाला पराभव खूपच वर्मी लागला होता। आता रामशेजच्या मोहिमेवर थांबण्याची त्याची अजिबात इच्छा नव्हती। रामशेज त्यांना दाद देत नव्हता। जाता जाता त्याने बांधलेला तो भला मोठा लाकडी बुरुजही जाऊन टाकला, जो बांधायला हजारो सैनिक 3 महिने राबले होते। आता रामशेजची संपूर्ण मोहीम बहादूर खानाच्या हाती आली होती। त्याने व्यूहरचना केली होती। मराठ्यांच्या छुप्या रस्त्याचा शोध घेऊन जवळच्याच त्र्यंबक गडावरून येणाऱ्या रस्त्याची वाट रोखून रामशेजचा गळा आवळला। रामशेजची रसद पूर्ण बंद झाली होती। गडावरील शिबंदीला वाईट दिवस आले होते। मराठ्यांची रसद आणि बारुदाची व्यवस्था करणारे घोडेस्वार तयारीत होते, पण किल्ल्याच्या भुयारी वाटा सुद्धा पुरत्या बंद झाल्या होत्या। रामशेजच्या परिसरात रामशेजसाठी धडपड करणारे रूपाजी भोसले, मानाजी मोरे घोर चिंतेत सापडले होते। गडावरील शिबंदी अन्न पाण्यासाठी मरू देणे मराठ्यांच्या इतिहासात कधी घडले नव्हते आणि ते शोभणारेही नव्हते, परंतु गडाभोवतीचा वेढा खूपच सक्त होता। आता 2-4 रोजात किल्ला पडेल अशी नाजूक परिस्थिती निर्माण झाली होती। त्याच वेळी निसर्ग राजा मदतीला धावला। रामशेजकडे अवेळी 2 दिवस पाऊस पडला। रामशेजचा परिसर धुक्यात हरवू लागला। जोरदार पडलेल्या पावसाने मेलेली जनावरे व सैनिक यांच्या कुचक्या वासाने दुर्गंधी पसरली। माणसे व जनावरे भडाभडा ओकू लागली। त्यामुळे नाईलाज असतो बहादूर खानाने एका रात्रीसाठी पहारे ढिले केले। तेवढ्या वेळेत छत्रपती संभाजी राजांचे तयारीत असलेले वीर रसद व बारूद घेऊन नव्या कुमकेसह गडावर जाऊन दाखल झाले। गडावरचा दुष्काळ तात्पुरता का होईना हटला। शिवाय नव्या दमाचे साथीदार रामशेजच्या मदतीला मिळाले। रामशेज किल्ला पुन्हा नव्याने ताजा तवाना झाला। अजून काही महिने झुंजण्यासाठी बहादूर खानही रामशेज ताब्यात घेण्यासाठी ऐनकेन प्रकारे प्रयत्न करत होता। कधी शक्ती तर कधी युक्ती असे अनेक प्रयोग त्याने आजमावून पाहिले। एकदा तर त्याने चक्क एका मांत्रिकाचीही या कामी मदत घेण्याचे ठरवले। मराठ्यांना भूते वश असतात असा त्याचा आणि मोगल सैन्याचा समज होता, म्हणून त्याने तसा उपाय योजला। बहादूर खानाला असा सल्ला देणारा मांत्रिकही कोणी बिलंदर मराठाच असावा असा संशय येतो। त्या नकली मांत्रिकाने बहादूर खानाला 100 तोळ्याचा साप बनवून द्यावयास सांगितले व आपल्या मागोमाग यायचे। किल्ल्याचे दरवाजे मंत्राने आपोआप उघडतील असे ठामपणे सांगितले। त्याप्रमाणे ठरलेल्या दिवशी ठरलेल्या मुहूर्तावर बहादूर खान स्वतः व त्याचे स्वार शिपाई मांत्रिकाच्या मागोमाग किल्ल्याच्या दिशेने चालू लागले। अगदी किल्ल्याच्या तळापर्यंत जाईपर्यंत मांत्रिकाची जादू चालल्याचे दिसत होते। आता हा सगळा जमाव तटबंदीच्या दिशेने मोठ्या हर्ष उल्हासाने पोहोचतो। तेवढ्यात वरून गोपन गोंडे आपला चमत्कार दाखवू लागले। त्यामुळे मोगलांना दिवसाच तारे दिसू लागले। साठासाठ दगड येऊन अंगावर, डोक्यावर, कपाळावर आदळू लागले। सगळी पळापळ झाली। मोगल इकडे तिकडे सायरावैरा धावू लागले, आपला जीव वाचवू लागले। तेवढ्यात हा मांत्रिक बाबा आपल्या सोन्याच्या सापासह कोटे तटबंदीत कसा गायब झाला हे कोणाला कळायला कोणी शिल्लकच राहिले नव्हते। अशा प्रकारे
रामशेज सारखा हा टेकडीवजा किल्ला छत्रपती संभाजी महाराजांनी जवळपास 6.5 वर्ष लढवला। त्यामुळे माझ्या स्वराज्यातील एक एक किल्ला किमान एक वर्ष झुंजवीन अशी प्रतिज्ञा छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्वी केली होती। ती छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केली। राजगड, पुरंदर, सिंहगड, पन्हाळा, रायगड हे किल्ले तर अगदी 10 वर्षे झुंजले असते तरी मोगलांना ते पदरात पाडता आले नसते। एवढी भक्कम संरक्षण व्यवस्था छत्रपती संभाजी महाराजांनी तयार केली होती आणि त्यामुळेच औरंगजेबाचा या महाराष्ट्रातच शेवट झाला। परंतु आलम दुनिया जिंकणाऱ्या मोगलांना संपूर्ण महाराष्ट्र जिंकता आला नाही।